विकास कामांना मत म्हणजे आमदार महेंद्र थोरवे यांना मत. कर्जत मतदारसंघ हा शिवसेना, भारतीय जनता पक्ष, RPI, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महायुतीचा बालेकिल्ला आहे. गेल्या निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठी आघाडी घेत येथे विजयी संपादन केले होते. आता पुन्हा एकदा व्हिजनसाठी ते सज्ज झाले आहेत, असा ठाम दावा सामाजिक कार्यकर्ते, पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी केले आहे. मी रमेश शांताराम कदम, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता. सर्व कर्जत खालापूर मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान. कर्जत खालापूर मतदारसंघाची ही आज विधानसभेची निवडणूक सुरू आहे. ही खूप चुरशीची आहे आणि या निवडणुकीमध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत महेंद्र सदाशिव थोरवे यांना निवडून आणण्यासाठी येथे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI युतीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचार करत आहेत आणि या मतदारसंघातील जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना बहुसंख्य मताने निवडून आणण्यासाठी सर्वांनी निश्चय केलेला आहे. कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी ते युतीचे आमदार महेंद्र थोरवे निवडून आले तेव्हाचा काळ 2.5 वर्षाचा काळ हा कोरोनाचा काळ होता. पण त्याच्यानंतर त्यांनी 2900 कोटीचा निधी उपलब्ध करून मोठ्या संख्येने या मतदारसंघाचा विकास केला आणि त्या विकासामुळे या मतदारसंघाला म्हणजे नवचैतन्य आलं आणि आत्ता आमचे सर्व कार्यकर्ते त्यांना निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत आणि ते किमान 25,000 ते 50,000च्या मताधिक्याने निवडून येतील असा आम्हा सगळ्या युतीच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे. आमच्या महाराष्ट्र राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस, त्याच्यानंतर या रायगडचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग खात्याचे मंत्री यांनी आणि या जिल्ह्याचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी आणि या जिल्ह्याचे प्रमुख आमचे नेते कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांतजी ठाकूर यांनी आम्हा कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुती सत्ता येण्यासाठी या मतदारसंघातील जे महायुतीला दिलेले आमदार आहेत त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे. म्हणजे ह्या मतदारसंघातील 7च्या 7 आमदार कसे निवडून येतील याच्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचे मतभेद न ठेवता, कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता 6च्या 6 उमेदवार कसे निवडून येतील असे आम्हाला त्यांनी आदेश दिलेले आहेत. या मतदारसंघामध्ये कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांनी 2900 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि विकास कामाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर कर्जत ते चौक आज सिमेंट कॉन्क्रीट रस्ता पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर भिसेगाव ते चौक 4 फाटा, त्याच्यानंतर आपण जर 4 फाट्यावरून जर पुलावर येत असताना आपण पाहिलं तर नगरपालिकेला नानासाहेब धर्माधिकारी यांचं प्रवेशद्वार, त्याच्यानंतर पुढे जर आपण आला तर 52 फुटी विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात केलेली आहे. त्याच्यानंतर आपण श्रीराम पुलाचं जर क्रॉस केल्याच्यानंतर धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मारक केलेलं आहे. त्याच्याच उजव्या साईडला एक जिजाऊंचं उद्यान आहे आणि आता दहिवीमध्ये जर आपण गेलात तर श्रीरामाच्या मूर्तीची एक मोठ्या प्रमाणात उभारणी होत आहे. त्याच्यानंतर आपण जर कर्जत तालुक्याचा विकास कामाचा आपण आढावा घेतला तर आपल्याला आता पुढे कर्जत भिसेगाव भुयारी रस्ता करण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे, तेही होणार आहे. आणि भिसेगावला जो बराच वर्षाची समस्या होती की त्यांना रेल्वे क्रॉस करून जावं लागत होतं, तर भुयारी रस्ता झाल्याच्यानंतर त्यांना ही समस्या सुटणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन जर आपण जर पाहिलं तर आता इथे मोठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन होणार आहे. आणि अशा प्रकारच्या आपण जर ग्रामीण भागामध्ये जर गेला तर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला माननीय महेंद्र थोरवे यांनी विकास निधी दिलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी असे कामं पूर्ण झाले, काही प्रगतीपथावर आहेत. गाव तिथं विकास ह्या संकल्पनेतून या आमदार साहेबांनी
कर्जत तालुक्यामध्ये महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवलेला आहे. अनेक गावामध्ये करोडो रुपयाची जलजीवन मिशनची योजना त्यांनी इथे उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या योजना काही पूर्ण झाल्यात, काही पूर्ण होण्याच्या म्हणजे प्रगती पथावर आहेत. त्याच्यामुळे महिलांना या निवडणुकीमध्ये उत्साही आहेत आणि या महिला महेंद्रसिंह थोरातच्या धनुष्यबाण चिन्हावर बटन दाबून मोठ्या संख्येने निवडून देतील असा आमचा विश्वास आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी अतिशय महत्त्वाकांक्षी ही योजना बहीण माझी लाडकी ही यशस्वीपणे राबवलेली आहे. आमच्या महिला भगिनींना आर्थिक लाभ जो मिळत आहे, आर्थिक सहाय्य मिळत आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये पूर्ण महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे आणि महेंद्रसिंह थोरवे यांना ते बहुमताने मतदान करून निवडून आणतील असा आमचा विश्वास आहे.